नमस्कार. आज 17 एप्रिल. आत्ताच एक महत्त्वपूर्ण बातमी आलेली आहे दिल्लीमधून, लोकसभेतून. आणि महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये नामंजूर झालेलं आहे. लोकसभेमध्ये ह्या विधेयकाच्या बाजूनं 298 तर विरोधात 230 जणांनी मतदान केलं. आणि दुर्दैवानं ते 1/3 मतदान नसल्यामुळं 2/3 मतदान अपेक्षित होतं, तर ते नसल्यामुळं हे विधेयक लोकसभेमध्ये नामंजूर झालं. ते म्हणजे ज्याला म्हणता येईल लोकसभेमध्ये ते पडलं. अर्थात ह्यामुळं एक खूप मोठी असं म्हणता येईल की मोदी सरकारला हा एक खूप मोठा धक्का आहे, हे निश्चित म्हणता येईल. ज्या अपेक्षेनं हे विधेयक आणलं गेलेलं होतं, घटनादुरुस्ती विधेयक त्याच्यासोबत आणलेलं होतं, मतदार संघ पुनर्रचना विधेयक त्याच्यामध्ये होतं, तर हे सगळे विधेयक ह्यामुळं आता नामंजूर झालेले आहेत. कालपासून ह्या तीनही विधेयकांवरती लोकसभेमध्ये चर्चा सुरू होती. विरोधी पक्ष आणि सत्तापक्ष दोघंही ह्या विधेयकांवरती चर्चा करत होते. आज त्याचं मतदान होतं आणि चर्चेच्या अंती जे मतदान झालं त्याच्यानंतर हे विधेयक नाकारलं गेलेलं आहे लोकसभेमध्ये. विरोधकांनी आरोप केलेला आहे की हे विधेयक तर नामंजूर होणारच होतं, कारण संख्याबळ त्या पद्धतीचं नव्हतं आणि त्यामुळं फक्त दक्षिणेतील राज्यांमध्ये भाजप स्वतःबद्दल एक सिंपती कॅच करण्याकरता, महिला वर्गांच्या सिंपती कॅच करण्याकरता हे विधेयक आणलेलं होतं, जेणेकरून त्यांनी ह्या दाखवण्याचा प्रयत्न केला. भाजपानं दक्षिणेतील राज्यामध्ये निवडणुका आहेत, तर त्या ठिकाणी हे दाखवण्याचा प्रयत्न केला की कशा पद्धतीनं विरोधी पक्ष हे महिलांविरोधात आहेत. तसं बघायला गेलं तर ही खरं म्हणावं लागेल, कारण सुरुवातीपासून विरोधी पक्ष हे म्हणत होता किंवा हे मानत होता की महिला विधेयक जे आहे, महिलांना 33% आरक्षण विधिमंडळामध्ये देण्याकरता विरोधी पक्ष सरकारला ह्या विधेयकाकरता समर्थन देईल, पण ते त्यांनी केलं नाही. मतदारसंघ पुनर्रचना आणि कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. त्या ह्या विधेयकासोबतच त्या जोडलेल्या आहेत. ते तिन्ही एकत्र विधेयक असले तरी महिला ज्याला आरक्षण विधेयक जे आहे ते मंजूर होणं किंवा त्याकरता विरोधकांनी सरकारला समर्थन देणं हे अपेक्षित होतं, किंवा ते विरोधकांकडनं सुद्धा स्वीकारलं गेलेलं होतं की ते करणार आहेत. पण त्यांनी ते विरोधात मतदान करून पुन्हा एकदा भारतीय जनतेला हे दाखवून दिलेलं आहे की विरोधक हे भारतातील बदलाच्या दृष्टीनं विचार करत नाही, विकासाच्या दृष्टीनं भारताच्या विचार करत नाही आहेत. महिला वर्ग आणि मातृशक्ती कशी सक्षम होईल याकरता विरोधी पक्षांमध्ये याकरता प्रयत्न केले जात नाही आहेत. या माध्यमातून हे दिसत आहे. 33% आरक्षण विधिमंडळात मिळाल्यामुळे महिलांची संख्या विधिमंडळात वाढणार होती. दुर्दैवानं आता हे विधेयक फेटाळल्या गेल्यामुळं ती संख्या आता तरी वाढणार नाही आहे. पण भविष्यामध्ये पुन्हा ज्यावेळेस हे विधेयक आणलं जाईल त्यावेळेस जर का NDAकडं संख्याबळ असेल पुरेसं, तर हे विधेयक पास होऊन
त्या पद्धतीनं किंवा त्याचा प्रयत्नही भाजपाकडनं केला जाऊ शकतो, सरकारी पक्षाकडनं केला जाऊ शकतो आणि त्यानंतर हे विधेयक पास केलं जाऊ शकतं. आत्ता तरी हे विधेयक फेटाळलं गेलेलं आहे. त्यामुळे सध्या आता काय पुढचे हे असेल ते आपल्याला कळेलच. तोपर्यंत धन्यवाद.